काँग्रेसच्या गटनेतेपदी अखेर मंगेश चव्हाण, विभागीय आयुक्तांसमोर गटनोंदणी, विकासाला पाठिंबा, गैरकारभाराला विरोधाची भूमिका. महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी अखेर माजी शहर जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण यांची निवड झाली आहे. पुणे विभागीय आयुक्तांसमोर गुरुवारी गट आणि गटनेता नोंदणी करण्यात आली. दरम्यान मंगेश चव्हाण हे महापालिकेत आता विरोधी पक्षनेते असणार आहेत. सत्ताधाऱ्यांना विकास कामात, महापालिका क्षेत्राच्या हिताच्या कारभारात पाठिंबा राहील, पण गैरकारभार होत असल्याचे निदर्शनास येताच सभागृहात आणि रस्त्यावर उतरून विरोध केला जाईल, अशी भूमिका मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली. महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर महिन्यात विभागीय आयुक्तांसमोर गट आणि गटनेता नोंदणी करणे आवश्यक असते. त्यामुळे त्यानुसार भाजप, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना या पक्षांतर्फे महापालिकेतील गट आणि गटनेता नोंदणी केली. मात्र काँग्रेसची गटनेता निवड रखडली होती. त्यामुळे गट नोंदणीसही विलंब झाला. गटनेतेपदासाठी मंगेश चव्हाण आणि फिरोज पठाण यांच्यात रस्सीखेच होती. अखेर मंगेश चव्हाण यांची निवड झाली. खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्यात अखेर गटनेतेपदाच्या नावावर एकमत झाले. मंगेश चव्हाण यांची गटनेतेपदी निवड झाली. फिरोज पठाण यांनाही काँग्रेसकडून योग्य ठिकाणी संधी दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले. दरम्यान गटनेता निश्चित झाल्यानंतर पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात गट आणि गटनेता नोंदणी झाली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक आणि सर्व 18 नगरसेवक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.